नमस्कार श्रोतेहो, तुम्ही पाहत आहात माझी माय मराठी। मी वास्तुदोष निवारक, ज्योतिषाचार्य, अंकज्योतिष माहिर, पत्रकार, लेखक, कवी, मालवणी गजालीकार, 12-5 गावराटी वरती माझं लिखाण आहे। तसंच अनेक विषय हाताळलेले आहेत। आता एक डोळ्यासमोर एक ध्येय आहे की आपण या माध्यमातून श्री स्वामी समर्थ ज्योतिष आणि वास्तू या मार्गदर्शक या स्वामींच्या आशीर्वादाने लोकांना मार्गदर्शन करायचं आहे। असो, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी जे नवीन आले असतील त्याने या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा। तुमचा लाईक माझ्यासाठी स्माईल असेल आणि स्वामींसाठी, साईंसाठी, तुमच्या गुरूंसाठी, सद्गुरूंसाठी तो नमस्कार असेल। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म कलकोट निवासी दत्त अवतार धारक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आज मी एक वेगळा विषय घेतलोय। वास्तूची पाहणी करायला जेव्हा जातो तर आपल्याला प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या मुखामध्ये एक असतो की घरी गेलो किंवा इथे माझ्याकडे येतात लोक, ओ पैसा टिकत नाही, पैसा टिकत नाही। मग मला त्याची कुंडली पाहावी लागते आणि कुंडलीमध्ये कुठला ग्रह व्यय स्थानामध्ये आहे आणि तो पैसा घालवतो आहे का, तिथे जर दिसत नसेल तर मग कुंडलीतच समजून येते की वास्तू दोष आहे। आणि माझी एक वेगळी थेरी आहे की वास्तू दोष आहे की नाही हे ओळखण्याची। तर प्रश्न एकच आहे, पैसा टिकत नाही, मग तो का टिकत नाही? तसेच जे भाड्याने राहतात ते म्हणतात की अहो आम्ही पहिलं होतो तिथे चांगलं होतं, पण इथे आल्यापासून नुसती काय पनवतीच पाठी लागली आहे, सगळं नुकसानच होत आहे, आमची अधोगतीच व्हायला सुरुवात झाली आहे। तर याचं कारण आहे आणि त्याच्यावरती उपाय आहे। पैसा का टिकत नाही, तसंच घरामध्ये आजारपण का येतं, घरामध्ये वादविवाद का होतात, घराची परिस्थिती अधोगतीला का जाते, याचं प्रमुख कारण आणि प्रमुख विषय मी आज घेतो आहे। तसा तो गहन विषय आहे। तर मी त्यांना असं विचारलं की त्यांना मी सरळ सांगतो, तुमच्या दरवाजाची दिशा कुठली आहे? आता काय आहे की वास्तुदोष निवारक म्हणून आमची पाहणी वेगळी असते आणि तुमची पाहणी वेगळी असते। दरवाजा आमचा चांगला आहे, तो चांगला नाही, पण दरवाजा कुठल्या दिशेला? उत्तर दिशेला, उत्तर दिशेला आहे। हो, आम्ही घर उघडलं की आतमध्ये जी जाण्याची दिशा आहे ती उत्तर आहे। आता इथेच सगळा घोळ आहे। ज्या ती तुम्ही सांगता की घरात जाण्याची दिशा उत्तर आहे, तर बाहेर पडण्याची दिशा कुठली असणार? दक्षिण, बरोबर आहे। भूगोलमध्ये तुम्ही उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध ऐकलं असेल ना। तर काय आहे की घरातून बाहेर पडण्याची दिशा जर दक्षिण असेल तर तो दक्षिणेचा दरवाजा झाला। त्या दरवाजाचं मुख कुठे झालं? दक्षिणेकडे झालं, दक्षिणेकडे मुख झालं दरवाजाचं। मग तुम्ही सकाळी बाहेर पडता, कोण शिक्षणासाठी बाहेर पडतो, कोण कुठल्या तरी कामासाठी बाहेर पडतो, कोण आपल्या नोकरीसाठी बाहेर पडतो, कोण व्यवसायासाठी बाहेर पडतो। तुमची बाहेर पडण्याची दिशा आहे दक्षिण दिशा, ही यमाची दिशा आहे आणि अधोगतीची दिशा आहे। मग अधोगतीच्या दिशेने तुम्ही बाहेर पडताय, मग तुमच्या व्यवसायाला बरकत येईल का? तुमच्या नोकरीमध्ये सगळं आलबेल चालेल का? तर हे प्रमुख कारण आहे की दक्षिणमुखी म्हणजे बाहेर पडण्याची दिशा जर दक्षिण असेल तर शक्यतो असं घर निवडू नका। कारण दक्षिणेला पुढे असणारा दरवाजा हा वास्तु दोष आहे। वास्तूत याला
दोष मानतात आणि प्रमुख दोष आहे. घराची चौकट, बरोबर आहे. आता सध्याच्या काळामध्ये जर बघायला झालं तर घराची चौकट वरती लाकडाचं असते, बाजूला दोन्ही बाजूला लाकूड असते आणि खाली काय असते, फरशीची पट्टी बसवलेली असते. आता तिन्ही बाजूला लाकूड आणि खाली जो आपण उंबरठा म्हणतो तो दगडी मार्बलचा असेल किंवा काळ्या मार्बलचा असेल, ग्रॅनाईटचा असेल, कुठले, मग ती चौकट होत नाही. चौकट होण्यासाठी तुम्हाला लादी काढून तुम्हाला उंबरठा बसवावा लागेल, तेव्हा ती पूर्ण चौकट होते. लादीची जो उंबरठा असतो, लादीची फरशीचा जो उंबरठा असतो, पट्टी असते ती लावलेली, हे बिल्डर लोक लावतात. कारण काय की लाकूडाची बचत होते, लाकडामध्ये पैसा जास्त जातो. आपल्या गावच्या घरामध्ये तसं नसेल. गावच्या घराला आपण उंबरठा लावतो, पूर्ण जेव्हा आपण हे करतो, सुतार हे करतो, आपली घराची चौकट तयार करतो, तेव्हा तो काय खाली मार्बल नाही लावत. ती चौकट बोलल्यानंतर, घराची चौकट बोलल्यानंतर ती चौकट लाकडाचीच पाहिजे. सागवानी असेल तर अतिउत्तम. आणि त्या चौकटीला कुठे चिरा असता कामा नाही, भेगा गेलेल्या असता कामा नाही, ही याची काळजी घ्यायची. आणि तेही चौकट बसवते वेळी देखील एक शास्त्र आहे, पण ते सर्वजणांना माहीत नाहीत. पण ज्यांना बसवायचं असतो, गावी घर बांधते वेळी देखील हेच बघा की घर तुम्ही बांधा, पण घराची दिशा तुम्ही पूर्व दिशेकडून बाहेर पडताय असा दरवाजा निवडा. घराचा जो दरवाजा आहे हा पूर्व पहिलं स्थान आणि दुसरं स्थान उत्तर. कळलं. आता मी हे मंदिर जे आहे, हे मंदिर पूर्वेला आहे, ईशान्येच्या कोपऱ्यात आहे. ईशान्य हे देवाचं स्थान आहे. तर ही पूर्व आहे. मग ही पूर्व आहे म्हणजे मी तिकडे तोंड केलं की समोरची दिशा पूर्व होईल, पूर्व, पाठीमागची दिशा होईल पश्चिम, आणि डावीकडची दिशा होईल उत्तर, आणि इकडची दिशा होईल दक्षिण. मग दरवाजा हा उत्तरेकडे पुढे करणारा असावा. बाहेर पडताना जिथून सूर्य उगवतो तिकडचा दरवाजा तुम्ही बांधा, तिकडे दरवाजा करा, किंवा उत्तरेला दरवाजा करा. नाही विलाज असेल तर पश्चिमेला करू शकता, परंतु शक्यतो टाळा. पूर्व पश्चिमचाच दरवाजा करा, दक्षिणेचा दरवाजा चुकूनही करू नका. पुढे प्रॉब्लेम होईल. तुम्ही लाखो रुपयाचं घर बांधताय नवीन, विटांचं चिरांचं बांधताय नवीन, पण जो तुमचा जर दरवाजा दक्षिणेकडे असेल तर भविष्यात तुमची अधोगती होईल. म्हणून कधी दरवाजा हा दक्षिणेकडचा आतून येण्याचा ना बाहेर पडण्याचा. बाहेर पडताय ना तुम्ही, काम करण्यासाठी पैसे आणण्यासाठी बाहेर जाताय ना, मग तिकडे पैसे मिळायला नकोत. तर तुमची बाहेर पडण्याची दिशा अधोगतीला असेल तर अधोगतीला तुम्हाला यश येईल का? येणार नाही यश. तर कधी घराचा दरवाजा बाहेर पडण्याचा दक्षिणेकडे त्याचं दरवाजाचं तोंड असता कामा नये. तुमचंही बाहेर पडतोय तोंड दक्षिणेकडेच होतं, म्हणजे अधोगतीकडे होतं, म्हणजे अधोगतीच्या मार्गाने तुम्ही चाललाय पैसा मिळवायला, असा त्याचा अर्थ आहे. तर शक्यतो हे टाळा. कारण हा जर दक्षिण अशा प्रकारचा दरवाजा असेल तर तुमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये बरकत येणार नाही, व्यवसाय भरभराटीस येणार नाही, घरामध्ये दोष निर्माण होणार, घरामध्ये आजारपण वाढणार तुमचं. आज हे एक आजारपण किंवा एखादी मोठी व्याधी देखील जडू शकते. आपण मग कुठल्या तरी ह्या भक्ताकडे त्या भक्ताकडे जातो, तर भक्ताकडे जायचं नाही. जो योग्य माणूस असेल त्याच्याचकडे जायचं. मी आता माझी व्हिजिटिंग फी आहे, परंतु काही गरीब लोक आहेत त्यांच्याकडे तेवढी देण्याला मी त्यांना डायग्राम काढायला सांगतो आणि मला डायग्राम पाठवा आणि तुम्ही यासोबत. मग मी इथे बसून मी माझे सगळे प्रश्न मी विचारतो आणि काय कुठे फॉल्ट आहे तो मी सांगतो त्यांना. चूक कुठे आहे, दोष कुठे आहे ते मी सांगतो, आणि ते मी सांगितल्यानंतर तशी ती सुधारणा करतात आणि हे करतात. पण आता घर घेतलं आहे, पण आता दक्षिणेला दरवाजा आहे तर तुम्हाला पहिलं माहिती नाही, पण कोणाला तरी बोलवल्यानंतर तो दोष, आणि मग मोठी तुम्ही काळजीत पडता की आता करायचं काय. मी एवढे पैसे टाकले आणि फुकट गेले आता या दरवाजामुळे. तर
त्याच्यावरती उपाय आहे. वास्तुदोषामध्ये त्याच्यावरती उपाय आहे आणि ते आता सगळ्यांना माहिती आहे. पंचमुखी हनुमानाचं प्रतिमा दरवाजावरती लावायची. एकाने लावली की दुसरा लावतो, तिसरा लावतो, चौथा लावतो, पाचवा लावतो. आपल्या सगळीकडे आपले दक्षिणेकडे म्हणजे 5 पंचमुखी दरवाजे. आता तुमचा जर दरवाजा पूर्वेकडे असेल तर त्या दिशेला तुम्ही पंचमुखीचा कशाला लावता? उत्तरेकडे दरवाजा आहे तर तिथे पंचमुखीचा हनुमंताचा फोटो का लावता? फक्त हनुमंताचा फोटो. दक्षिण दिशा जर तुमची असेल बाहेर पडण्याची, मुख्य दरवाजाची बाहेर पडण्याची दिशा असेल तर ते तिथे पंचमुखी हनुमानाचा प्रतिमा लावायची दरवाजावरती, दक्षिणेकडच्या दरवाजावरती. आणि तो फोटो मी बऱ्याचशा लोकांचं पाहिलेलं आहे. हे तज्ज्ञांचा सल्ला घेत नाहीत. अक्कलबडी की म्हैसबडी अशा प्रकारचा तो प्रकार असतो. 5 पंचमुखी हनुमानाचा फोटो आहे का? आता फोटोवाल्याला काय करायचं आहे? हा बघा, हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, किती? हां घेऊन येतात आणि लावतात. पण इथे देखील एक शास्त्र आहे. जर पंचमुखी हनुमाना लावलंच पाहिजे, पर्याय नाही, पण त्या दोषाला निवारणारा हनुमानाची काही तत्व आहेत, काही अंग आहेत. तर पंचमुखी हनुमानाचा फोटो, काही हनुमान बसलेला असतो, काहींचा पंचमुखी हनुमानाचा फोटो बसलेला असतो, काही नमस्कार केलेला असतो, काही आशीर्वाद देणारा असतो फोटो असतो. तर या तिन्ही प्रकारचे फोटो वास्तुशास्त्रामध्ये बसत नाहीत. आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी तुम्हाला माहीत असावं किंवा कसा असावा म्हणून मी हे बघा हनुमानाचं चित्र दाखवत आहे. बघा जरा निरकून घ्या, निरकून घ्या. त्याचा कुठला पाय दगडावर आहे, गदा कुठल्या हातात आहे, किती तोंड आहेत बघा तुम्ही जवळून. हां किती तोंड आहेत. परत प्रत्येक हातामध्ये शस्त्र आहेत आणि वेद आहेत. त्याची शेपटीची दिशा बघा. जर तुम्हाला हनुमानाचा फोटो बसवायचा असेल तर हा व्हिडिओ सांभाळून ठेवा आणि अशाच प्रकारचा फोटो तुम्ही लावा. तुमचा दक्षिणेकडे दरवाजा असेल, दक्षिणेकडे बाहेर पडण्याचा दरवाजा असेल तर ह्याच फोटो, हा वास्तुशास्त्रानुसार फोटो आहे. प्रत्येक हातामध्ये आयुध आहेत, त्या आयुधामध्ये 4 वेद दाखवलेले आहेत. धनुष्यबाण आहे, धनुष्यबाणाची दिशा बघा आणि शेपटी वरून वळलेली आहे. तर हे या सगळ्या गोष्टी आणि जे 5 तोंड आहेत, ही 5 तोंड अशाच प्रकारची असली पाहिजे. मी जवळून दाखवतो तुम्हाला बघा, अशाच प्रकारची असली पाहिजे म्हणजे लक्षात येईल. हां गदा बघा, हनुमानाचा कुठला पाय दगडावर ठेवलाय बघा, म्हणजे तो युद्धाच्या तयारीत आहे. ही जी प्रतिमा आहे ही युद्धाची युद्धासाठी सज्ज असणारा, कळलं. आणि यम कुठला येतो? दक्षिणेकडूनच येतो ना यम. यम म्हटलं की मग सगळी समस्या, दुःख, दारिद्र्य ही लक्षणं आहेत. तर हा फोटो मी पुन्हा खास मी तुमच्यासाठी शोधून काढला आणि या व्हिडिओसाठी मी तुम्हाला दाखवतोय. तर अशा प्रकारचा फोटो तुम्ही हे करा, हा व्हिडिओ सांभाळून ठेवा आणि कशा प्रकारचा फोटो पाहिजे हे बघा आणि फोटो घेतेवेळी अशाच प्रकारचा फोटो घ्या. बाकी बसलेला, उभा असलेला, नमस्कार करणारा, आशीर्वाद देणारा नाही. हा हनुमानाचा फोटो बघितलात तर तो संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. कळलं? ओके ठीक आहे. हा खास तुमच्यासाठी मी फोटो आज मी शोधून काढला. तर अशा प्रकारचा फोटो, याच्यामध्ये 5 मुख आहेत. आता त्या फोटोवाल्याला काय माहिती असते कुठलं मुख कुठे पाहिजे आणि आपल्याला तरी कुठे माहिती असते? तुम्हाला माहिती असते का? 5 तोंड आहेत ना, बस झाली. अरे पण जे तोंड ज्या दिशेला पाहिजे, 1 नंबरला कुठलं पाहिजे, मधलं तोंड कसं असलं पाहिजे, त्याच्या बाजूचं डाव्या बाजूची जी 2 मुखं आहेत ही कशी आहेत, उजव्या बाजूची 2 मुखं आहेत ही कशी आहेत, तर त्याच प्रकारची मुखं असणे गरजेचं आहे. आणि हातामध्ये आयुध आहेत, शस्त्र आहे, धनुष्यबाण आहे, धनुष्य आहे, बाण आहे आणि
4 वेद आहेत. कळलं? तर 4 वेद ज्याच्या पाशी आहेत आणि तो सज्ज आहे. म्हणजे काय की दक्षिण दिशेकडून जो दोष निर्माण होतो तो दोष ही प्रतिमा घालवते. कळलं? आणि त्याच्यासाठी देखील एक आहे कारण हे तुम्ही अंताने लावता पण शास्त्रोक्त कोणीही लावत नाही. ही याची जी प्रतिमा तुम्ही बनवता किंवा मूर्ती जर अशा प्रकारची असेल तर 11 मारुतीचा शेंदूर काढून तो चढवला पाहिजे फोटोला. 11 मारुतीचा शेंदूर काढून तो चढवला पाहिजे. आणल्याने लावलं नाही. कुठलेही भटजी जर सांगतात हा ते 5 मुके लावा उन्हात दूर आली तर का फॅन निघालाय हां किचनमध्ये देवाला लावतात अशुभ आहे. तर काय आहे की अशाच प्रकारचा फोटो आयुध ज्या पद्धतीने सांगितलेले आहे कारण हा हनुमानाची प्रतिमा आहे ही संकटाशी सामना करणारी आहे आणि त्याचा जो बाण जो आहे तो दक्षिण दिशेकडे आणि त्याचं एक नरसिंहासारखं तोंड आहे ते त्या दिशेकडे आहे. म्हणजे संकटाला गिळंकृत करण्यासाठी म्हणजे हा युद्धासाठी सज्ज असलेल्या म्हणजे दक्षिणेकडून जे काय आपल्या घरामध्ये दोष येतील त्या दोषाला रोखण्यासाठी काम ही प्रतिमा करते. 11 मारुतींचा शेंदूर ह्या प्रतिमेला चढवला पाहिजे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कोणीही सांगणार नाही कारण माहितीच नाही आहे तर सांगणार काय. मी एक वास्तुविशारद म्हणून वास्तुतज्ञ म्हणून वास्तुदोष निवारक म्हणून जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो की मी आता ही सांगू शकलो नसतो म्हणजे सांगली नसते. मी तुम्हाला सांगितलं मला फोन करा मग मी काय करायचं ते सांगेल पण ती योग्य पद्धतीने आणि लावत असाल तर मला कधीही फोन करा तुम्ही. मी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगेन. चौकट बसवायची असेल उंबरठा बनवायचा असेल तो लावायचा असेल त्याच्यापूर्वी मला फोन करा. बघ मी असं उंबरठा बनवायला दिलेला आहे तर काका काय करायला पाहिजे ते मी सांगेन तुम्हाला. समजलं? ते मी सांगेन पण बसून झाल्यानंतर फोन करू नका. बसवायच्या अगोदर मला 1 ते 2 दिवस फोन करून मला सांगा मग मी काय करायचं आहे ते बसवते वेळी ते मी सांगेन. कळलं? चौकट ही फार महत्त्वाची आहे. घराला चौकट असणे उंबरठा असणे फार गरजेचं आहे. उंबरठा म्हणजे वेस सीमा. त्या ती सीमेच्या आत कुठली वाईट शक्ती घरामध्ये येऊ नये उंबरठा असतो. तर हे झाल्यानंतर 11 मारुतींचा शेंदूर चढवल्यानंतर तो फोटो मंगळवारचा चढवायचा. मंगळवारी 11 मारुतींचा शेंदूर या प्रतिमेला लागला पाहिजे मंगळवारी. आणि शनिवारी हा फोटो लावायचा आहे पण शनिवारी देखील 5 मारुतींच्या मूर्तीचा शेंदूर काढून तो कागदावर घ्यायचा. बाबा एका पाया पडायचं तिथल्या हनुमंताच्या आणि तिकडून थोडासा शेंदूर काढायचा आपल्या कागदावर ठेवायचा. तिथून दुसऱ्या मारुतीकडे जायचं लांब पडलं तरी हरकत नाही. असे 5 मारुतींचा शेंदूर कागदामध्ये घ्या आणि त्याचं ताईत बनवायचं. बाहेर मिळतात बघा तांब्याची ती किंवा काही अशी चौकोनी कापडाची मिळतात तरी चालेल. ते तावीत बनवून ओम नमो भगवते अंजनेयाय महाबलाय स्वाहा. ओम नमो भगवते अंजनेयाय महाबलाय स्वाहा. महाबलाय म्हणजे महान बळ असणाऱ्या हनुमंता समर्पित करतोय. आणि ते ताईत या फोटोच्या प्रतिमेच्या बाजूला अडकवायचं आहे. नुसता फोटो अडकवून नाही तर ते लावायचं आहे. कोणीही सांगत नाही हे मी सांगतो आहे. आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा पण हे करायलाच पाहिजे. मग तुमच्या घरातली जी भांडणं आहेत पैसा टिकत नाही तो टिकायला सुरुवात होईल. तुमच्या धंद्यामध्ये बरकत येईल. तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. तुमच्या शिक्षणामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. जो मिळत नव्हता तो घरामधले वाद हळूहळू मिटायला सुरुवात होतील. कळलं? पण नुसता लावूनही फायदा नाही आहे. त्या हनुमंताला नेहमी अगरबत्ती दाखवणे गरजेचं आहे. हनुमंताला पाया पडायला पाहिजे. हनुमंतराया आमच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट जर आलं तर ते टाळ विनंती करायची आहे. तर आणून लावलंय टांगलाय हां मी पंचमुखाची लावली आहे मूर्ती. काय झालं का येतात का कोण नाही काय तसं काय येत नाही म्हणजे का आता मी एवढं सांगितलं तुम्हाला कोण सांगेल का? हां एक वास्तुदोष निवारक या नात्याने मला वास्तूचा अभ्यासक असल्यामुळे त्या शास्त्राची माहिती असल्यामुळे मी सांगितलेलं आहे. आणखी काही गोष्टी आहेत तेव्हा
त्या सगळ्या मला सांगता येत नाही आहेत. त्यासाठी काळ वेळ वगैरे ठरवावं लागतो आणि ते सांगितलेले जातात. पण याची पूर्वतयारी कशी करायची, काय करायची, आणि नंतर शनिवारीच तो फोटो लावायचा आहे. पण तो ताईत बनवून हनुमंताची प्रतिमा आणि हे करून नंतर मग अगरबत्ती धुपून वगैरे नमस्कार सगळ्या घरातल्यांनी करून मारुतीचा फोटो तुम्ही पंचमुखी मारुतीचा फोटो, आणि तोही असाच संकटांना पळवून लावणारा, सज्ज असणारा, लढाईसाठी सज्ज असणारा. जसे आपले सैनिक जसे कसे AK-47 बंदुका वगैरे घेऊन सज्ज असतात. जर आलं तर ठॉक खटा 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 असंच आहे. हनुमंताची ही आयुध आहेत. जे कुठलं संकट येईल त्या संकटाशी सामना करण्यासाठी हनुमंत समर्थ आहे. हे फक्त दक्षिणाभिमुख दरवाजासाठी हे करायचं आहे. बाकीच्या दरवाजांना पंचमुखी हनुमानाची मूर्ती लावण्याची काही गरज नाही. किंवा गणपतीचे काय काय जण फोटो लावतात, लक्ष्मीचा फोटो लावतात. दरवाजावरती कुठलाही फोटो लावू नका. तुम्ही इतरांनी लावलाय म्हणून तुम्ही लावायला जाता. अरे देव बाहेर आणि तुम्ही घरात. हा पर्याय नाही. हा हनुमंत आहे. हा हनुमान चराचरात आहे, चिरंजीव आहे तो. कळलं? तर हे लक्षात ठेवा. आणि काय वाटलंच तर माझा फोन नंबर 9892851675 आणि 782196 7593. तर मराठीत पाठ आहे म्हणून मी मराठीत बोललो. 2 नंबर आहेत. तर फोन करा. तुम्हाला असा फोटो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आज चांगली महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि तुम्ही तुम्हाला एक मार्गदर्शन चांगले केलेलं आहे. असो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा. आणि आपलं माझी माय मराठीचं कुटुंब आपलं मोठं व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. तथास्तु. नमस्कार.